साधारण टीजर आला होता तेव्हाच मी म्हटलं होतं, की तुमचे जे स्पेशल इफेक्ट्स आहेत किंवा सीजीआयचं काम असेल, व्हीएफएक्स हे सगळं काम फार काही दाखवू नका टीजर आणि ट्रेलरमध्ये. किमान सुरुवातीला पहिल्याच दिवशी 8-10 डोके तरी येतील सिनेमा बघायला. पण काय केलं, शेवटी त्यांनी तेच केलं जे नव्हतं करायला पाहिजे. मी बोलतीये संसार या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल. अतिशय घनघोर अशी निराशा आपल्या पदरास पडलेली आहे. खरं तर टीजर रिव्ह्यू ज्यावेळेला मी दिला होता, त्यावेळेला जेन्युइनली माझ्या खूप जास्त अपेक्षा होत्या सिनेमाकडनं. कारण काहीतरी प्रयत्न वेगळा आहे बाबा. तेच-तेच थ्रिलर कॉमेडी किंवा पाणचट तुपकट डबल मीनिंगचे जोक्स मारायचे आणि मग स्त्रियांच्या अंगाभोवती जोक्स क्रॅक करायचे. हाऊसफुल 5 सुद्धा कसा आपल्या ढुंगणावर आपटलाय त्याच कारणामुळे ती अश्लीलता वगैरे. पीपल आर जस्ट नॉट रेडी नाउअडेज फॉर सच टाइप ऑफ जोक्स आणि इथे मराठी तेच करत आली आहे. तर अशा किमान त्याच डबक्यातनं बाहेर निघून काहीतरी वेगळा प्रयत्न करताय बाबा रे. किमान त्या प्रयत्नाचं स्वागत तरी करायला हवं या मताची मी होते आणि म्हणूनच टीजर रिव्ह्यूमध्ये मी फार सुंदररित्या त्यांचं कौतुक केलं होतं सगळ्या गोष्टी. पण ट्रेलरमध्ये मी लिटरली सांगते म्हणजे निराशेच्याही पुढच्या पायरीवर मी आता सध्या उभी आहे. आता पोरं झाले येडे सायली संजीवसाठी, पोरी झाल्या येड्या ऋषी सक्सेनासाठी. पण आमच्यासारख्या सिनेफाईल लोकांचं काय हो? ज्यांना वेगाचं वेड असतं ना त्यांना वेगानं वेड लागतं. किंवा आमच्यासारखे जे सिनेमा लव्हर्स आहेत, सिनेमा प्रेमी म्हणून स्वतःला जे आपण संबोधतो, आम्ही निराशेच्या झोक्यावरच लटकत राहणार आहोत कायम. कारण इतकी निराशा झालेली आहे ना, म्हणजे की इतकं हास्यास्पद काम आहे. स्पेशल इफेक्ट्स, सीजीआय, व्हीएफएक्स या डिपार्टमेंटचं म्हणजे इतकं गलिच्छ काम मी आत्तापर्यंत कुठल्याच सिनेमाच्या स्पेशल इफेक्ट्स डिपार्टमेंटचं पाहिलेलं नव्हतं. ऑफकोर्स आदिपुरुषचे व्हीएफएक्स सुद्धा याच्यापेक्षा बेटर होते बाबा. सिरियसली गाईज म्हणजे दिस इज नॉट समथिंग दॅट आय वॉज एक्सपेक्टिंग फ्रॉम दिस फिल्म आणि कायच बोलू म्हणजे मला ट्रेलर रिव्ह्यू सुद्धा करायची इच्छा नव्हती. 2 दिवस मी विचार केला पण नंतर म्हटलं की जाऊ दे आपलं कर्तव्य आपल्याला पार पाडायचंच आहे बाबा. कारण खूप सगळ्या लोकांचे मेसेजेस मला सुरू झाले की अरे संसाराचा ट्रेलर आलाय, संसाराचा ट्रेलर आलाय, तुझा अजून रिव्ह्यू का नाही आलाय? सो हिअर इट इज गाईज, लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ. आता ट्रेलर आला आणि हसू का रडू ते कळेन असं झालं कारण का इतके नाटकी संवाद. तुला खंबीर व्हावं लागेल इतकं की विष पोटात गेलं तरी त्याचं पाणी झालं पाहिजे. इतके नाटकी डायलॉग्स ज्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे आता तुमचं कदाचित तुमची स्टोरी जी आहे ती कदाचित चांगली असेलही. तुम्ही ज्या पद्धतीने प्लॉट रचला असेल कदाचित तेही चांगलंच असेल आणि ते ट्रेलरमध्ये कधीच उलगडत नाही. ट्रेलरमध्ये फक्त वरवरच्या गोष्टी उलगडत असतात आणि तीच तुमची वरची पॅकेजिंग असते. त्या पॅकेजिंगवरनं आतमध्ये काय दडलंय किंवा किती इंटरेस्टिंग असेल याचा एक अनुमान लावलं जातं आणि त्यावरनं ठरवलं जातं की सिनेमा बघायला जायचंय का नाही. आता इथे तुमच्या वरवरच्या पॅकेजिंग म्हणजे प्रेझेंटेशन आणि एक्झिक्युशन बद्दल जर का बोलायचं झालं तर खूप जास्त माती खाल्लेलं आपल्याला इथे पाहायला मिळतंय. आता सुरुवातीचा सीन बघा. आपण एक-एक करून जाऊया. ट्रेलर जिथून सुरुवात झालाय. हां, जबरदस्तीने जे एक धूर निर्माण करायचा प्रयत्न स्मोक मशीन वापरून आणि लिटरली आजकालच्या लग्नांमध्ये आपल्याला पाहायला नाही मिळत का, की नवरा-नवरी यायच्या आधी-आधी ते हंडे वगैरे असं ठेवतात आणि स्मोक क्रिएट करतात. आता लिटरली असं वाटतंय ट्रेलरमधला हा सीन बघून, की सगळे व्हाईट कपडे घातलेले सगळ्या लोकांना बाजूला करतील. नवरा-नवरी हातात ला 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 असं करत येतील आणि स्पेशल एंट्री होईल. का ह्यांना असं कळत नाही, की असे धुरकट-धुरकट कलर ग्रेडिंग वापरले आणि असं जबरदस्तीने एक वॉर्म टोन देण्याचा जो प्रयत्न केला गेलेला आहे आणि तो म्हणजे ते क्लिअरली दिसतंय म्हणजे स्पेशली धिस सीन. एकदा इथून ठीक झालास ना की आपलं आयुष्यही ठीक होईल. नाही यार, धिस इज जस्ट नॉट डन. म्हणजे मला ना आज असं झालेलं, की मला काही स्क्रिप्ट पण लिहायची नाही. मी मी डायरेक्ट आज रिएक्शन व्हिडिओ देणार, की बाबा ट्रेलर आहे पुढे त्याचं रिएक्शन कर. पण तेच ना, की कुठे-कुठे, किती-किती आणि कशी-कशी निराशा झाली हे सांगायला जर बसलं तर 10 मिनिटं जातील त्याच्यामध्ये. ट्रेलर फक्त 2च मिनिटाचा असेल. मुळात प्रश्न तोच आहे, की ज्यावेळेला तुम्ही काहीतरी वेगळा प्रयत्न करता म्हणून आम्ही तुमचं कौतुक करतो किंवा सगळेच जण कौतुक करताय. त्यावेळेला तुमची ही नैतिक जबाबदारी आहे, की तुम्ही तुमचा सिनेमा जर का आता तुम्ही एकंदरीत तुमचा ट्रेलर आणि टीझर पाहता एक असं कळतंय, की तुमचा एक गर्भ, त्यातलं ते अंड किंवा तो एक राक्षस काहीतरी शेवटी येतोय. ह्या सगळ्या गोष्टींच्या अवतीभोवती फिरणारी जर का तुमची कहाणी असेल, गोष्ट असेल, तर तुम्हाला स्पेशल इफेक्ट्सचं डिपार्टमेंट हे खूप सुंदर काम करणारच पाहिजे. एक वेळ तुम्ही ॲक्टर्स जे आहेत ना, ते साधेसुधे ॲक्टर्स घ्या. पण जे तुमचं हे जे डिपार्टमेंट आहे स्पेशल इफेक्ट्सचं दॅट हॅज टू बी गुड आणि त्याच्यात तुमच्याकडे चॉईस नाही. तुम्ही तिथे म्हणजे बावळट काम नाही करू शकत आहे. आता हा राक्षसाचा हा जो सीन आहे, हा तुम्ही सीन जर पाहिला असेल म्हणजे त्याचं डायपर जे आहे, त्याची चड्डी जी त्याने घालण्याचा प्रयत्न केलाय, ती सुद्धा नीट एक्सपोर्ट झालेली नाही. म्हणजे काही सिरियसली मला ह्याला बघून घाबरायचंय का म्हणजे आपल्याला? ह्याला बघून सायली संजीव घाबरत अशी पुढे पळताना दिसते. आता तो तिच्या स्वप्नांमधला काही एखादा सेगमेंट असू शकतो किंवा ॲक्चुअलमध्ये रिअल लाईफमध्ये तिच्याकडनं काही होताना असू शकतं. जे काही आहे, पण म्हणजे याला घाबरायचंय आपल्याला. अरे, आजकालचे जे कार्टून्स येतात त्याच्यामध्ये सुद्धा बाप-बाप म्हणजे असं डेव्हिल्स आणि हे सगळे ते क्रिएट करतात. एकंदरीत काय आहे, की स्टोरीचं जे अनुमान मी लावू शकते ट्रेलरवरनं, की सायली संजीव आहे आणि तिला ट्विन्स होणार असतात
आणि मग ती तिच्या नवऱ्यासोबत जाते कुठेतरी तिच्या घरी किंवा मे बी कुठेतरी राहण्यासाठी, की थोडा टाईम स्पेंड करावा वगैरे, वगैरे. आणि मग तिथे हे जे असे लायरा लेगिंग्सची ॲड करताना जे आपल्याला अनुयायी दिसतात, जे वरतून झब्बा घातलेले आहेत, तर यांना कळतं की अरे आजूबाजूला कोणाला तरी ट्विन्स होणार आहे बाबा आणि ते अशा स्त्रियांच्या शोधात असतात, गरोदर स्त्रियांच्या शोधात ज्यांना ट्विन्स होत असतात, असं काहीतरी असावं. आणि मग ज्यावेळेला त्यांना कळतं की सायली संजीव आहे ती, त्याच्यानंतर ते तिच्या घरी पोहोचतात आणि मग तिला जबरदस्ती काही ना काहीतरी घाबरवून का होईना, कसं तरी करून हॅल्युसिनेशन करून तिला घेऊन जातात सोबत आणि तिथे तिला तो राक्षस दिसतो. तिथून ती कशी-बशी बाहेर पडते आणि मग समुद्राच्या तिथून पळत-पळत जाताना तो राक्षस तिच्याकडे येतो आणि हा फालतूचा डायलॉग मारतो, की क्लायमॅक्समध्ये अडकू नको. सो बेसिकली गाईज आय एम सिरियसली टेलिंग यू धिस इज जस्ट नॉट डन यार. आय मीन एक वेगळा प्रयत्न म्हणून मीच होते ती, मीच. जिने टीझर रिव्ह्यूच्या खाली बऱ्यापैकी तुम्हा सगळ्यांच्या गोष्टी ऐकून घेतल्या, की काय दिसलं तुला ह्याच्यामध्ये वेगळं? काय एवढं काही कौतुक करण्याजोगं? तुला काय पाकीट-बिकीट मिळालं का? अरे पाकीट नाही देत. कुणीच कोणाला पाकीट देत नसतं. हे डोक्यातनं काढून टाका तुम्ही. जो तो आपापल्या परीने प्रामाणिकपणे रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करतोय. बाकी कोणाचं काय ते तुम्ही तुमच्या पद्धतीने अनुमान लावू शकता. पण आपल्या चॅनलबद्दल जर बोलायचं झालं, तर आपण एकाही सिनेमाचा आजपर्यंत पेड रिव्ह्यू केलेला नाहीये आणि भविष्यात सुद्धा करणार नाही आहोत. जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणतोय, जे वाईट आहे त्याला वाईटच म्हणतोय आणि त्याच्याचमुळे आत्तापर्यंत आपण विविध सिनेमांचे जे रिव्ह्यूज देत आलेलो आहोत, त्यातून आपल्याला एक गोष्ट ही समजायला पाहिजे. आता ह्या सिनेमाचं जे ट्रेलर आहे त्याच्यानंतर खरंच मला सांगा, मला लिटरली मी मनाची तयारी केली, मला 10 तिकिटांचा खर्च करावा लागणार आहे आणि मग त्याच्यानंतर तो रिव्ह्यू येणार आहे तुम्हा सगळ्यांसमोर. एनिवे तुमचं काय मत आहे संसाराच्या ट्रेलरबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. माझी तर निराशा झाली आहे. तुम्हाला काय आवडलं असेल तर तेही कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. तुम्हारे को ये टेबल दिखी? हाँ दिखी ना, दिखी। मेरे को नहीं दिखी।